Hi everyone, this is Professor N.K. Pawar, working as Assistant Professor in Commerce Department with Maratha Vidya Prasarak Samaj, KTHM College, Nasik. Before start to the lecture, I would like to inform you that I am going to explain the lecture for both students, that is English as well as Marathi medium. So it will be convenient for the both medium students. In last lecture, we discussed about the introduction to organizational behavior, which contains meaning, definition, and nature of organizational behavior. So now moving forward, we are going to learn characteristics, importance, goals of organizational behavior, and theoretical framework of job. So in characteristics of organizational behavior, following points, those are large size, human resources, complexity, coordination, pattern behavior, discipline, and dynamic. Now, let's see one by one. First one is large size. Means it employ hundreds and thousands of employees. संघटनात्मक वर्तनाची व्याप्ती मोठी आहे. कारण संघटनेत काम करणाऱ्या कामगारांची संख्या खूप जास्त असते. म्हणून प्रत्येक गोष्टीचा सखोल अभ्यास केला जातो. नेक्स्ट वन इज ह्युमन रिसोर्सेस. इट हॅज टू एम्प्लॉय पर्सनल ॲज पर द जॉब डिस्क्रिप्शन अँड परफॉर्मन्स एक्सपेक्टेशन. मानवी संसाधनाच्या बाबतीत कामाच्या स्वरूपानुसार व कामगिरीच्या अपेक्षांनुसार व्यक्तीची नेमणूक करावी लागते. नेक्स्ट कॉम्प्लेक्सिटी. इट इन्व्हॉल्व्स ह्यूज इन्व्हेस्टमेंट अँड कॉम्प्लिकेटेड टेक्नॉलॉजी. देअर मॅनेजमेंट अँड ऑपरेशन इज अ कॉम्प्लेक्स अफेअर्स. संघटनात्मक वर्तनाच्या अभ्यासासाठी मोठ्या प्रमाणात आर्थिक गुंतवणूक करावी लागते. तसेच गुंतागुंतीच्या तंत्रज्ञानाचाही अवलंब करावा लागतो. म्हणून संघटनात्मक वर्तणुकीत तंत्रज्ञानाचे व्यवस्थापन आणि कार्यप्रक्रिया ही क्लिष्ट मानली जाते. नेक्स्ट वन इज कोऑर्डिनेशन. इट कोऑर्डिनेट्स ऑल द ॲक्टिव्हिटीज अँड प्रोसेसेस दॅट टेक्स प्लेस इन द ऑर्गनायझेशन. संघटनात्मक वर्तणूक हे संघटनेत होणाऱ्या सर्व विविध प्रकारच्या क्रिया आणि प्रक्रियांचे समन्वय करते. नेक्स्ट पॅटर्न बिहेवियर. There is a system of working in all organization like hierarchical level, a chain of command, rules and processes. नमुना वर्तन. सर्व संघटनांमध्ये कार्यपद्धती व्यवस्थापनाचे स्तर अधिकारानुसार व कार्यपद्धतीनुसार तसेच आदेशात एकवाक्यता, अधिकार पद्धती, नियम, शिस्त यासाठी एक प्रणाली राबवली जाते. म्हणजेच काय तर पॅटर्न बिहेवियर, वागण्याची किंवा वर्तन करण्याचा एक नमुना व पद्धत विकसित करणे. इनडिसिप्लिन. इट इन्व्हॉल्व्स अंडरटेकिंग वर्क इन अ टाइमली अँड एफिशियंट मॅनर. म्हणजेच शिस्त. यात वेळेवर व कार्यक्षमपणे काम करण्यासाठी शिस्त लावली जाते. लास्ट बट नॉट द लिस्ट, डायनॅमिक. ऑर्गनायझेशनल बिहेवियर इज डायनॅमिक रादर दॅन स्टॅटिक. Its essence is reflected in change in behavior of individuals in organization, contributing field to organizational effectiveness. कोणत्याही संघटनेत वर्तन हे स्थिर असण्याऐवजी गतिशील असते. संस्थेत ज्या फील्डमध्ये कार्यक्षमता दिसून येते तेथे काम करणाऱ्या व्यक्तीच्या वागणुकीतही बदल दिसून येत असतो. Importance of organizational behavior are: it builds better relationship by achieving people's organizational and social objectives. संघटनात्मक वर्तणुकीमुळे लोकांची, संस्थेची व सामाजिक उद्दिष्टे साध्य होतात. परिणामी चांगले संबंध प्रस्थापित करता येतात. Second one is it covers a wide array of human resource like behavior, training and development, change management, leadership, teams, etc. संघटनात्मक वर्तणुकीत मानवी संसाधनांचा विस्तृतपणे समावेश होतो, ज्यात व्यक्तीचे वर्तन, प्रशिक्षण, विकास, बदल, व्यवस्थापन, नेतृत्व व कार्यसंगता यांचा समावेश
होतो. नेक्स्ट, इट ब्रिंग्स कोऑर्डिनेशन विच इज द इसेन्स ऑफ मॅनेजमेंट. संघटनात्मक वर्तणुकीमुळे चांगले समन्वय साधता येते, की जे व्यवस्थापनाचा सार असते. व्यवस्थापनाचे कार्य समन्वयाशिवाय साध्य होऊ शकत नाही. फोर्थ वन इज इट इम्प्रूव्स गुडविल ऑफ द ऑर्गनायझेशन. संघटनात्मक वर्तणुकीमुळे व्यवसायाचे गुडविल वाढवण्यात मदत होते. नेक्स्ट, इट हेल्प्स टू अचीव ऑब्जेक्टिव्स क्विकली. संघटनात्मक वर्तणुकीमुळे व्यवसायाचे उद्दिष्ट त्वरित साध्य करण्यास मदत होते. नेक्स्ट, इट मेक्स ऑप्टिमम युटिलायझेशन ऑफ रिसोर्सेस. संघटनात्मक वर्तणुकीमुळे संसाधनांचा अधिकतम वापर करणे शक्य होते. सेवन्थ, इट फॅसिलिटेट्स मोटिवेशन. संघटनात्मक वर्तणुकीमुळे प्रेरणा देणे सुलभ होते. प्रेरणेच्या वेगवेगळ्या पद्धतींची माहिती मिळते. नेक्स्ट, इट लीड्स टू हायर एफिशियन्सी. संघटनात्मक वर्तणुकीमुळे उच्चतम कार्यक्षमता गाठता येते. नाइन्थ वन इज इट इम्प्रूव्स रिलेशन्स इन द ऑर्गनायझेशन. संघटनात्मक वर्तणुकीमुळे संघटनेतील संबंध कामगार 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 अधिकारी व अधिकारी यांच्यातील संबंध हे सुधारतात. लास्ट, इट इज मल्टीडिसिप्लिनरी in the sense that applies different techniques, methods and theories to evaluate the performance. संघटनात्मक वर्तन हे बहुअनुशासनिक आहे की ज्यामुळे कर्मचाऱ्यांच्या कामगिरीचे मूल्यमापन करण्यासाठी विविध तंत्र, पद्धती व सिद्धांतांचा वापर करता येतो. These are the goals of organizational behavior. First one is productivity, reduce absenteeism and turnover. The emphasis will be on employee productivity, reduce absenteeism and turnover. कर्मचाऱ्यांची उत्पादकता वाढवणे, अनुपस्थिती कमी करणे व संघटनेची उलाढाल वाढविणे. नेक्स्ट, ऑर्गनायझेशनल सिटिझनशिप. Organizational citizenship, a fourth type of behavior becoming important in determining employees' performance. संघटनात्मक नागरिकत्व. कर्मचाऱ्यांची कामगिरी निश्चित करण्यात संघटनात्मक वर्तणूक महत्त्वपूर्ण ठरते. नेक्स्ट, ॲटिट्यूड. ॲटिट्यूड आर इव्हॅल्युएटिव्ह स्टेटमेंट फेवरेबल or unfavorable concerning objects, people or event. An attitude is made up of three components: cognition, affect and behavior. वृत्तीचे मूल्यमापन करण्यासाठी अनुकूल व प्रतिकूल विधाने करता येतात, ज्यात संबंधित वस्तू, लोक व संघटनांचा समावेश असतो. दृष्टिकोन 3 घटकांचा बनलेला असतो: आकलन, परिणाम आणि वर्तन. नेक्स्ट, cognitive component. The cognitive component consists of a person's beliefs, opinions, knowledge and information held by a person. संज्ञापन घटकामध्ये एखाद्या व्यक्तीचा विश्वास, मत, ज्ञान व त्या व्यक्तीजवळ असणारी माहिती यांचा समावेश असतो. नेक्स्ट, affective component. The affective component of an attitude is the emotional or feeling segment of an attitude. एखाद्या मनोवृत्तीचा सकारात्मक घटक म्हणजे भावनिक भाव असतो. नेक्स्ट, behavioral component. The behavioral component of an attitude refers to an intention to behave in a certain way. एखाद्या वृत्तीचा वर्तनात्मक घटक म्हणजे ज्यामध्ये त्या व्यक्तीच्या वागण्याचा उद्देश सूचित करता येतो. नेक्स्ट, जॉब सॅटिस्फॅक्शन, जॉब इन्व्हॉल्वमेंट अँड ऑर्गनायझेशनल कमिटमेंट. द 3 मोस्ट इम्पॉर्टंट जॉब रिलेटेड ॲटिट्यूड्स आर जॉब सॅटिस्फॅक्शन, जॉब इन्व्हॉल्वमेंट अँड ऑर्गनायझेशनल कमिटमेंट. नोकरीशी संबंधित 3 सर्वात महत्त्वाचे दृष्टिकोन म्हणजे नोकरीचे समाधान,
नोकरीमध्ये सहभाग and संस्थात्मक बांधिलकी. अशा प्रकारे आपण असा निष्कर्ष काढू शकतो की एक सामान्य हेतू साध्य करण्यासाठी श्रम विभागात एकत्र काम करणारे लोक यांचा एक समूह असतो. या समूहाकडून अधिक कार्यक्षमपणे कार्य करून घेऊन उद्देश साध्य करण्यासाठी व यशस्वीरित्या संस्था चालविण्यासाठी संघटनात्मक वर्तन समजून घेणे आवश्यक आहे. Now we will see the theoretical framework of job. These three are organizational behavior framework. First one is cognitive, second one is behavioristic, and last one is social cognitive. Let's see one by one in brief. So we will start with the cognitive framework. Cognitive approach emphasizes the positive and free will aspects of human behavior and uses concepts such as expectancy, demand, and incentive concepts. Cognition can be simply defined as the act of knowing and items of information. Edward Tolman has developed this approach. In cognitive framework, cognition precedes behavior and constitute input into the person's thinking, perception, problem solving and information processing. म्हणजेच बोधार्थ संरचना. संघटनात्मक वर्तन किंवा कामाची बोधार्थ संरचना मानवी वर्तनाच्या सकारात्मक आणि मुक्त अंगावर भर देते. बोधार्थ संरचनेत प्रामुख्याने अपेक्षा, मागणी आणि हेतू यांसारख्या संकल्पनांच्या आधारे संघटनात्मक वर्तनाची मीमांसा केली जाते. बोध म्हणजे माहितीच्या एखाद्या पैलूविषयी जाणून घेण्याची कृती होय. संघटनात्मक वर्तनाच्या बोधार्थ संरचनेमध्ये माहितीचा बोध हा वर्तनाच्या आधी होतो. माहितीच्या बोधाद्वारे व्यक्तीचे विचार, आकलन, समस्या सोडविणे आणि माहितीचे उपयोजन या प्रक्रिया घडून येतात. एडवर्ड टॉलमन यांनी बोधार्थ सैद्धांतिक दृष्टिकोन विकसित करण्यात मोलाचे योगदान दिले आहे. Further, according to Tolman, learning consists of the expectancy that a particular event will lead to a particular consequence. This cognitive concept of expectancy implies that organism is thinking about or is conscious or aware of the goal and result of a behavior exhibited by it. It means that a person desires a goal and also knows the behavior that will lead to achievement of the goals. In the subject of organizational behavior, cognitive approach dominates the unit of analysis such as perception, personality, and attitudes, motivation, behavioral decision making, and goal setting. टॉलमनच्या मते शिकणे म्हणजे एखादी विशिष्ट घटना जी विशिष्ट परिणाम निर्माण करते याबद्दल अपेक्षा व्यक्त करणे होय. म्हणजेच अपेक्षा करण्यासंदर्भात बोधार्थ संरचनेद्वारे असे मानले जाते की व्यक्ती ही ती करत असलेल्या वर्तनाच्या उद्दिष्टे आणि परिणामांबद्दल सजग किंवा जागरूक असते. म्हणजेच व्यक्ती ही स्वतःची उद्दिष्टे निश्चित करते आणि या उद्दिष्टांची पूर्तता करण्यासाठी आवश्यक असलेले वर्तनही व्यक्तीला ज्ञात असते, माहीत असते. त्यामुळे संघटनात्मक वर्तनाच्या अभ्यासात बोधार्थ दृष्टिकोन हा संघटनेतील व्यक्तीचे आकलन, व्यक्तिमत्व, अभिवृत्ती, प्रेरणा, वर्तनात्मक निर्णय प्रक्रिया आणि उद्दिष्टे निश्चिती या घटकांच्या विश्लेषणावर प्रामुख्याने भर देतो. Now we will move to the next behaviorist framework. Pioneer behaviorist Ivan Pavlov and John B. Watson stressed the importance of studying observable behaviors instead of the elusive mind. They advocated that behavior could be best understood
in terms of stimulus and response, in short SR. They examined the impact of stimulus and felt that learning occurs when the SR connections was made. Modern behaviorism that marks its beginning with B.F. Skinner. Skinner advocates that behavior in response to a stimulus is contingent on environmental consequences. Thus, it is important to note that behavioristic approach is based on observable behavior and environmental variables, which are also observable. म्हणजेच वर्तनवादी संरचना. इव्हान पावलोव आणि जॉन बी वॅटसन यासारख्या वर्तनवादाच्या उद्गाते असलेल्या मानसशास्त्रज्ञांनी निरीक्षणक्षम वर्तनाचा अभ्यास करण्याचे महत्त्व अधोरेखित केले. या शास्त्रज्ञांनी वर्तन हे उद्दीपक आणि प्रतिसाद या दोन घटकांच्या आधारे सर्वोत्तम पद्धतीने जाणून घेता येऊ शकते या बाबींचे समर्थन केले. या शास्त्रज्ञांनी उद्दीपकाच्या प्रभावाचे परीक्षण करून या परीक्षणाच्या आधारे असा निष्कर्ष काढला गेला की उद्दीपक आणि प्रतिसादाचा मेळ झाल्यानंतर शिकण्याची प्रक्रिया घडून येते. B.F. स्किनर यांच्यापासून सुरू झालेल्या आधुनिक वर्तनवादाद्वारे वर्तन हे उद्दीपकाला दिल्या गेलेल्या प्रतिसादासोबतच यादृच्छिक स्वरूपाच्या पर्यावरणीय परिणामांचेही फलित असे मानले जाऊ लागले. संघटनात्मक वर्तनाच्या आणि कामाच्या वर्तनवादी दृष्टिकोनामध्ये निरीक्षण करता येऊ शकणारे वर्तन आणि निरीक्षण करता येऊ शकणाऱ्या पर्यावरणीय घटकांच्या आधारे संशोधन केले जाते. Now moving to the next, social cognitive framework. Social learning theory takes the position that behavior can best be explained in terms of a continuous reciprocal interaction among cognitive, behavioral, and environmental determinants. The person and the environmental situation do not function as independent units but in conjunction with behavior itself, reciprocally interact to determine behavior. It means that cognitive variables and environmental variables are relevant, but the experiences generated by previous behavior also partly determine what a person becomes and can do, which in turn affects subsequently behavior. A person's cognition or understanding changes according to the experience of consequence of past behavior. सामाजिक बोधार्थ संरचना. सामाजिक अध्ययन सिद्धांताद्वारे असे मानले जाते की वर्तनाचे विश्लेषण हे बोधात्मक, वर्तनात्मक आणि पर्यावरणीय घटकांच्या आपापसातील सातत्यपूर्ण समन्वयाच्या आधारे केले जाऊ शकते. व्यक्ती आणि पर्यावरण यामध्ये परिस्थिती ही स्वतंत्रपणे कार्यरत नसतात. बोधार्थ घटक आणि बोधार्थ घटक पर्यावरणीय घटकांसोबतच व्यक्तीच्या पूर्वानुभवांद्वारे ही व्यक्तीच्या व्यक्तिमत्वाची जडणघडण होत असते. घटक हे वर्तन निश्चित करताना परस्परांशी निगडित असतात व व्यक्तीच्या वर्तनावरही प्रभाव पडतो. व्यक्तीचे घटना, वस्तू किंवा व्यक्तींबद्दलचा बोध आणि अध्ययन हे गतकाळातील वर्तनाच्या परिणामांबाबतच्या अनुभवांद्वारे बदलत असते. Now students see, Bandura identified 5 basic human capabilities as a part of social cognitive theory. First one is symbolizing. People process visual experiences into cognitive models. This helps in future action. Second, forethought. Employees plan their actions as per the expectation and requirements of the situation pursued by the employee. Third, observational. Employees learn by observing the performance of the referent group.
and the consequences of their actions. Fourth, self-regulatory. Employees self-regulate their actions by setting internal standards. Last, self-reflective. Employees reflect back on their actions and perceptually determine how they believe then can successfully accomplish the task in the future given the contents. सामाजिक बोधात्मक सिद्धांताद्वारे बांडुराने 5 प्रमुख मानवी क्षमतांना मांडले आहे. पहिले, प्रतिकात्मक मांडणी. व्यक्ती आपल्या डोळ्यांनी दिसू शकणाऱ्या अनुभवांचे बोधात्मक नमुन्यांमध्ये रूपांतर करतात. मात्र या अनुभवांची प्रतिकात्मक मांडणी ही भविष्यातील कृतीसाठी सहाय्यकारी ठरते. दुसरे, पूर्वविचार. संघटनेतील सभासद त्यांच्या पूर्वानुभव, गतकाळातील वर्तनाचे परिणाम इत्यादींद्वारे त्यांच्या भविष्यातील कृतीविषयी अगोदरच विचार करून ठेवतात. नेक्स्ट, निरीक्षणात्मक. संघटनेतील संदर्भ गट आदर्श व्यक्तींच्या कृती, त्यांच्या कृतींचे परिणाम आणि कामगिरी यांचे निरीक्षण करून अन्य कर्मचारी संघटनेतील वर्तनाचे अध्ययन करतात. पुढे, स्वनियमन. आपल्या कामगिरीच्या अपेक्षित पातळीला निश्चित करून संबंधित उद्दिष्टे आणि कामगिरी गाठण्यासाठी संघटनेतील कर्मचारी त्यांच्या कृतींचे स्वनियमन करतात. पुढे, स्वनिर्देशक. संघटनेतील कर्मचारी आपल्या कृतींचे मूल्यमापन करतात आणि त्याद्वारे भविष्यात ते कशा प्रकारे यशस्वीरित्या आपले कार्य पार पाडू शकतात याविषयी योजना आखतात. अशा प्रकारे संघटनात्मक वर्तनाच्या अभ्यासाची उभारणी ही बोधार्थ मानसशास्त्रीय, वर्तनवादी मानसशास्त्र इत्यादी निरनिराळ्या सैद्धांतिक संरचनांवर केलेली आहे. बोधार्थ संरचनेमध्ये संघटनेतील व्यक्तींच्या अभिवृत्ती, अपेक्षा इत्यादींचा अभ्यास केला जातो. तर वर्तनवादी संघटनात्मक वर्तन संरचनेमध्ये प्रत्यक्ष डोळ्यांना दिसू शकणाऱ्या वर्तनावर भर दिला जातो. सामाजिक बोधात्मक संरचनेमध्ये बोधात्मक, वर्तनात्मक आणि पर्यावरणीय घटकांच्या समन्वयातून संघटनात्मक वर्तनाचा अभ्यास केला जातो. So, thank you students. Stay home, stay safe. Keep studying.